ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक छानसा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. प्रियाच्या आता दोन्हीकडून कोंडी होणार असते, कारण सायली जेव्हा शुद्धीवरती येणार असते त्याच वेळेस दोन जबरदस्त धमाके होणार असतात व सायलीला ढकलून देणारी प्रियाच होती. हे सगळ्यांना समजता क्षणी सगळेच जण प्रियावरती अगदी तुटून पडणार असतात. सर्वांसमोर रविराज पूर्णाची दोघे मिळून आता प्रियाला थोबाड फोडून तिला चांगलीच सजाही देणार असतात. तर त्याचबरोबर प्रतिमावरती हल्ला करूनही प्रतिमा वाचल्याने नागराज महिपती आता प्रियावरती खूप चिडलेले असतात. प्रियाने एक नाही दोन नाही तर तब्बल 3 चुका केलेल्या असतात, ज्या की आता सुभेदारांसोबत तिथे नागराज आणि महिपतला सुद्धा खटकलेले असतात. तर प्रियाने केलेल्या चुकांमुळे प्रिया आता दोन्ही बाजूनी चांगलीच अडकलेली असते. तर पूर्णाजी रविराज मिळून आता प्रियाला काय सजा देणार, त्याचबरोबर महिपत आणि नागराज हे दोघे मिळून आता प्रियाचा बँड कसा वाजवणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रियाने विचार केलेला असतो की सायली जर वेळेवरती तिचा जीव नाहीच वाचला तर तिच्यासाठी सगळंच चांगलं होईल. परंतु प्रियाला दुसरीकडून भीती असते की जर प्रतिमा आता घरात दहीहंडी होणार नाहीये म्हटल्यानंतर तिला काही करून गर्दीत घेऊन जावं लागेल, जेणेकरून नागराज तिच्यावरती हल्ला घडवू शकतो. प्रियाला वाटत असतं की दोन्ही बाजूने विजय आपलाच होईल. एकीकडे सायलीचा जीव जाईल आणि दुसरीकडे प्रतिमाचा, परंतु तसं काहीच घडणार नसतं. प्रिया जेव्हा घरी येते त्याच वेळेस प्रिया तिथे प्रतिमाला एकटीला गाठते आणि प्रतिमाला सांगायला लागते की आई अगं, तुला माहिती नाहीये का, सायली हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या दारात उभी आहे. हे सत्य ऐकताच प्रतिमाला खूपच मोठा धक्का बसतो. प्रतिमा आता चलबिचल करायला लागते. तेव्हा प्रिया सांगते की अगं आई, तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे आणि सायली अजूनही शुद्धीवर येत नाही आहे, त्यामुळे मामा मामी आणि अर्जुनसुद्धा आता खूप काळजीत आहे. तुला कोणीच काहीच सांगितलं नाही. तेव्हा तिथे आता प्रतिमा नकार देते. तर प्रिया म्हणायला लागते की पाहिलंच ना आई, तुझ्यासोबत सगळे किती चुकीचं वागतात ते, परंतु मी तुझी मुलगी असून तुझ्यासोबत एवढं चांगलं वागून सुद्धा तू माझ्यासोबत बोलत नाहीस. एवढंच काय तर सतत त्या सायलीपाशीच असते, तिचंच सगळं ऐकते, ती जे सांगेल तेच करते. जाऊ देत, माझंच नशीब वाईट आहे असं म्हणेन मी. परंतु मला असं वाटतं आई की तू देवाकडे मंदिरात जाऊन जर सायलीसाठी प्रार्थना केली ना तर मग बघ, सायली नक्की शुद्धीवरती येईल. तेव्हा प्रतिमा आता लगेच तयार होते आणि प्रतिमा मागचा पुढचा विचार न करता एकटीच घराच्या बाहेर पडते. प्रियाने नागराजला फोन केलेला असतो. नागराजला प्रिया सांगते की ती प्रतिमा घराच्या बाहेर पडली आहे, प्लॅन चेंज करा. काय आहे ना की प्रतिमा आता घराच्या बाहेर पडली आहे म्हटल्यानंतर मंदिराकडे ती निघाली असणार आहे. मध्येच आता दहीहंडी असेल, त्या उत्सवामध्ये खूप सारी गर्दी असणार आहे. त्या गर्दीचा फायदा तुम्ही उचला आणि प्रतिमाला कायमचं संपवा. नागराज आता पुढे काही बोलणार इतक्यात प्रिया फोन ठेवून देते, कारण सायलीला तिने ढकलून दिलंय आणि त्याचमुळे त्यांच्या प्लॅनमध्ये खोडा आलाय हे तिला कळू द्यायचं नसतं. नागराज तिथे विचार करतो की जाऊ देत, प्रतिमा वहिनी गेली ना म्हणजे आपला विषय मिटला. आणि त्यानंतर महिपतला तो सांगतो प्रतिमा मंदिराकडे गेली असल्याचं. महिपतचे गुंड प्रतिमाच्या मागावरती जातात. तोपर्यंत इकडे घरात आता कुठेच प्रतिमा दिसत नाही. विमल जेव्हा प्रतिमाच्या रूममध्ये तिला चहा देण्यासाठी जाते, प्रतिमा तिथेही नसते. घरात आता खूप ठिकाणी शोधूनही प्रतिमा भेटत नसल्याने तिथे आता पुन्हाच्या काळजाचा ठोका चुकतो. रविराजानेही खूप टेन्शन आलेलं असतं. रविराज ही बातमी अर्जुनच्या कानावरती घालतात. तेव्हा आता अर्जुन चैतन्यालाही खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य अर्जुन दोघे आता प्रतिमाला शोधण्यासाठी जाता. तिथे गर्दीमध्ये अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी चढलेला असतो, कारण खरं तर त्याला त्या हंडीचा मान नको असतो, परंतु त्याला प्रतिमाला शोधायचं असतं आणि इतक्या गर्दीमध्ये तो शोधू शकत नसल्याने शक्कल लढवून अर्जुन वरती चढलेला असतो. तर प्रतिमाला महिपतच्या गुंडाने घेरला असता अर्जुन त्या महिपतच्या गुंडांशी 2 हात करून त्याच्याशी लढतो. तर तोपर्यंत चैतन्य हा तेथून प्रतिमाला घेऊन पसार झालेला असतो. तर चैतन्य अर्जुनने वकिली बुद्धीने वेळेवरती पोहोचून प्रतिमाचा जीव वाचवून महिपतचा प्लॅन अगदी फ्लॉप करून टाकलेला असतो. इतक्यातच आता तिथे अर्जुनला अश्विनचा फोन आलेला असतो की सायली शुद्धीवरती आले आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. त्यानंतर सगळेच जण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. अर्जुन चैतन्य तिथेच असतात. त्या दोघांनीही आता प्रतिमाला सुखरूप घरी पोहोचवलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुन चैतन्य दोघे मिळून सायलीकडे जातात. तेव्हा सगळेच जण आता तिथे भेटायला गेल्यानंतर
सायलीला तिचा भूतकाळ आठवत असतो. तर तिथे आता सगळेजण चकित झालेले असतात. तेव्हा अर्जुन तिथे विचारतो की परंतु सायली, मला एक सांग की तू अचानकपणे जिन्यावरून कशी काय पडली? प्रिया इकडे आता भ्रमात असते. प्रिया विचार करत असते की आता सायली ही तिकडे जीव जाईल तिचा, आणि इकडून आता महिपातचे गुंड प्रतिमाला मारतील. म्हणजे मायलेकी कायमच्या संपल्या. त्यांच्या ज्या प्लॅनिंगमधला अडथळा असतो तो अगदी दूर झाला असं तिला वाटत असतं. परंतु सायली वेळेवरती शुद्धीवर आलेली असते. तर सायली तिथे म्हणायला लागते की प्रियाने मला जोराचं ढकललं होतं, त्यामुळे मी खालती पडले. त्यानंतर मला काहीच आठवत नाही नक्की काय झालं ते. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तिथे प्रताप म्हणायला लागतो की काय, तन्वीने तुला पाडलं सायली? अगं परंतु तिने तर काहीच सांगितलं नाही आम्हाला. ती तर अशी रिॲक्ट करत होती जणू काही तिला काही घडलं हे माहितीच नाही आहे. तिला तुझी सतत काळजी वाटते असंच दाखवत होती अगं ती. तेव्हा तिथे सायली सांगते की प्रिया सगळेजण झोपले असता आमच्या रूममध्ये निघाली होती. रात्रीचे 1 वाजले होते. इतक्या उशिरा मी तिला विचारलं की तू आमच्या रूममध्ये का जाते आहेस, परंतु तिने मला त्याचं उत्तर दिलं नाही. आणि मी अडवते म्हटल्यानंतर रागाच्या भरात तिने मला मागचा पुढचा विचार न करता तसं ढकललं. तेव्हा अर्जुनच्या तळपायाच्या मस्तकात जाते. कल्पना, रविराज, प्रताप सगळेच जण आता प्रियावरती भडकलेले असतात. त्यानंतर जेव्हा आता अर्जुन चिडलेला असतो त्याला सगळ्यात आधी प्रियाला या सगळ्याचा जाब विचारायचा असतो. तर मागचा पुढचा विचार न करता अर्जुन तिथे आता तडकपणे घरी जायला निघतो. तर प्रिया आता इकडे भ्रमात असते अजूनही. प्रिया उलट आता अर्जुनसोबतच्या लग्नाची स्वप्न पाहत असते, जी की कधीच पूर्ण होणार नसतात. अर्जुन तिथे आता घरी आल्यानंतर जोरजोराच्या प्रियाला हाका मारायला लागतो. तेव्हा तिथे आता पूर्णाजी विचारते की काय झालं अर्जुन, तू तन्वीला इतक्या का हाका मारतो आहेस? तर तिथे आता रविराज सांगतात की 1 मिनिट पूर्णाई, तन्वी आल्यानंतरच आम्ही तुम्हाला सगळं सांगतो. तर प्रिया तिथे येते आणि विचारते की काय झालं अर्जुन, काही कळालं का? सायली शुद्धीवरती आली का? अरे नाही, म्हणजे मी आईसोबत होते ना, तू आम्हाला सांगितलं की आईवरती हल्ला झाला होता म्हणून. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की ते सोड, प्रतिमा आत्याचं काय आहे ते आम्ही बघूच, पण तू मला एक सांग तन्वी, तू सायलीला जिन्यावरून का ढकलून दिलं? प्रिया तिथे म्हणायला लागते की काय, मी? अरे नाही अर्जुन, तू माझ्यावरती आरोप का लावतो आहेस? तिथे आता प्रियाला अर्जुन सांगतो की तन्वी खोटं बोलू नकोस, सायली आत्ताच शुद्धीवरती आली आहे आणि सायलीने सगळा घडला प्रकार आम्हाला सांगितला आहे. सायलीने आम्हाला सांगितलं की तूच तिला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. असं का वागलीस तू? तिथे पूर्णाजीला आता खूप मोठा धक्का बसतो. अस्मितालाही धक्का बसलेला असतो. तर तिथे आता अस्मिता म्हणायला लागते की तन्वी, तू सायलीला ढकलून दिलं होतंस? अगं मला माहिती आहे की आपल्याला सायलीचा खूप जास्त राग येतो, परंतु असं वागणं चुकीचंच आहे ना गं. सायलीला जर अचानक काय झालं असतं तर काय करणार होतो आपण सगळे? तेव्हा तिथे आता पूर्णाजी खूप चिडते आणि पूर्णाजी प्रियाकडे येते आणि सानकन प्रियाच्या थोबाडीत देते. तेव्हा आता प्रिया रडायला लागते. तर तिथे पूर्णाजी सांगते की तुला लाज नाही वाटत तन्वी? अगं सगळं करून सवरून नामानिराळी राहिली. तुला काय वाटलं की सायली कधीच शुद्धीवरती येणार नाही? सायली कधीच आम्हाला काहीच सांगू शकणार नाही? अगं थोडी तरी लाज वाटू दे तुला. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू आम्हाला याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. उलट आमच्यासमोर तर अशी वागत राहिली की तुला काळजी वाटते सायलीची. ही तुझी काळजी होती का? तेव्हा प्रिया रडायला लागते. तर तिथे आता अर्जुन सांगतो की रडून काहीच उपयोग होणार नाही आहे तन्वी. तू जे वागले आहेस ना ते खूप चुकीचं होतं आणि याची शिक्षा मी तुला देणारच. मी आयुष्यभर तुला कधीच माफ नाही करणार आहे. खरं तर या घरात वाद नको, तमाशे नको, म्हणून मी तुझं वागणं आत्तापर्यंत सहन करत होतो. परंतु तिथे आता अर्जुन रविराज आणि पूर्णाजी समोर खूप मोठा खुलासा करतो. तो सांगतो की प्रतिमा आत्यालाही आजी तू बाहेर बोलावून घे. तेव्हा आता तिथे पूर्णाजी विचारते की काय झालं आहे नक्की? तर तिथे आता अर्जुन तिसरा धक्का देणार असतो. तेव्हा आता विमलने प्रतिमाला बाहेर आणलेलं असतं. तर तिथे आता अर्जुन विचारतो की प्रतिमा आत्या, मला सांगा की तुम्ही अचानकपणे बाहेर कशा गेलात? नाही म्हणजे घरात सगळेजण होते ना? सायली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली? तेव्हा प्रतिमा प्रियाकडे बोट करते. आता तर मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरते. तिथे अर्जुन म्हणायला लागतो की हो पूर्णाची, खरं तर तन्वीने येऊन घरात सांगितलं होतं प्रतिमा आत्याला की सायली बेशुद्ध आहे, म्हणून प्रतिमा आत्या प्रार्थना करण्यासाठी आणि सायलीला भेटण्यासाठी बाहेर पडली असता तिच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. त्या हल्लेखोराला आपण शोधून काढूयाच, परंतु
जे वागणं चुकीचं आहे ना ते चुकीचंच आहे आणि त्या सगळ्या वागण्याची शिक्षा ही तन्वीला मिळायलाच हवी. तेव्हा रविराज आता खूप भडकलेले असतात. रविराज तिथे प्रियाच्या स्थानकर कानाखाली मारतात. आता दोघांनी शिक्षा दिलेली असते प्रियाला, परंतु ती शिक्षा प्रियाला पुरेशी नसतेच. तर तिथे रविराज सांगतात की तन्वी, अगं ना मला ना खरंच आता वाटायला लागलं आहे की तू माझी मुलगी आहेस की नाही, कारण प्रतिमाचा एकही गुण तुझ्यात कधीच आम्हाला दिसत नाहीये. मला ना आता वरचेवर तुझ्यावरची शंका वाढतच चालली आहे. माझी प्रतिमा अशी कधीच नव्हती. ती माणसं जपणारी होती, आनंदाने सण साजरे करणारी होते, अशी माणसं तोडणारी कधीच नव्हती. आणि तू काय करतेस? सायलीच्या जीवावरती उठलीस तू. तुला थोडीही लाज नाही वाटली? अगं बरं झालं तू रागाच्या भरामध्ये सायलीला ढकलून दिलंही असशील, परंतु कबूल करायला तेवढी हिंमत असावी लागते आणि तू कबूलही नाही केलं. मी तर तुला कधीच नाही माफ करणार. आजपासून माझा आणि तुझा संबंध संपला. आजपासून तू माझ्याशी एक शब्दही एक अक्षरही बोलायचं नाही तन्वी, असं सांगून रविराज यांनी प्रियाला जबरदस्त शिक्षा केलेली असते. प्रताप तिथे म्हणतो की नाही रविराज, ही शिक्षा मला वाटतं की तन्वीला पुरेशी नाहीच आहे. अरे ती किती मोठी चुकीची घटना घडली होती. सायलीला देव करो, परंतु सायलीला जर काही झालं असतं तर काय करणार होतो आपण? तन्वीच्या ना कधीच काही लक्षात येत नाही. मी आधीही तुला सांगितलं होतं की तन्वीचा सायली अर्जुनवरती अजूनही राग आहे. काय तर ते पहिलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरण उकरून काढलं, आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही मी तुला सांगितलं होतं की तन्वी आमचं घर फोडण्याचा प्रयत्न करते आहे. तिथे पूर्णाजी सांगते की तन्वी, आजपासून तुझी एकच शिक्षा आहे. मी तुला आता प्रतिमासाठी माफ केलं होतं, या घरात येण्याची परवानगी दिली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने मी तुला शिक्षा करते. आजपासून सुभेदारांचा तुझ्याशी असलेला संबंध कायमचाच संपला असेल. या घरात फक्त तुला येण्याची बंदी असेल आणि आमच्या घरातलं कोणीही तुझ्याशी कसलाही संबंध ठेवणार नाही. प्रियाला तिथे आता जबरदस्त शिक्षा मिळालेली असते. रडत प्रिया माफी मागायला लागते. तिथे आता अर्जुन सांगतो की माफी मागून काय उपयोग आहे? माझ्या सायलीला जर काही झालं असतं आणि त्यात जर तुझा हात आहे हे जर कळालं असतं ना, तर मी तुला सोडलं नसतं तन्वी. सगळ्यांनीच आता प्रियाला खूप काही सुनावलेलं असतं, तिची खरडपट्टी काढलेली असते. एवढंच नाही तर पूर्णाजीने तिच्याचे असलेले सगळे संबंध तोडून तिला आता सुभेदारांपासून कायमचं तोडलेलं असतं. तर तिथे आता तोपर्यंत महिपतच्या माणसाने जाऊन त्याला सगळी बातमी दिलेली असते की अर्जुन कसा आला आणि त्याने प्रतिमाचा जीव वाचवला. तेव्हा नागराजच्या तळपायाच्या मस्तकात जाते. नागराज तिथे महिपतला म्हणायला लागतो की महिपत, अरे त्या प्रियाने आपल्याला तर गंडवलं. तिने आपल्याला काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही. ती आपल्याला म्हणाली होती ना की सगळी माहिती देईन. मला वाटलंच होतं की ती प्रिया काही ना काही माती खाणारच आहे. सगळा प्लॅन फ्लॉप झाला. कसली आयती संधी चालून आली होती. मला एक कळत नाही तो अर्जुन मध्ये कसा काय तडमडला. आज प्रतिमा वहिनीचा गेम पक्का होता. तर तिथे आता तो महिपतचा गुंड सांगायला लागतो की साहेब माफ करा, परंतु त्याने आम्हाला इतका धुतला ना की आम्हाला तेथून पळ काढण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. आणि ज्या बाईंची तुम्ही सुपारी दिली होती ना, त्या बाईला एक दुसराच मुलगा तेथून पळत आला आणि आमच्या तावडीतून सोडवून घेऊन गेला. आणि तो जो अर्जुन होता ना, त्याने आम्हाला खूप जबरदस्त मारहाण केली. आमचा स्वतःचा जीव वाचवून तेथून पळण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, कारण तो आम्हाला इतकं बेदम मारत होता की चुकून आमच्या तोंडातून तुमचं नाव गेलं असतं म्हणून आम्ही तेथून पळ काढला. तिथे आता महिपत खूप भडकलेला असतो. नागराज तिथे आता विचार करतो आणि त्यानंतर महिपतला सांगतो की थांब महिपत, एक मिनिट. मला एक गोष्ट कळत नाही आहे की दरवर्षी सुभेदारांच्या घरात दहीहंडी साजरे होते. तिथे कितीतरी गर्दी पडलेली असते ती हंडी फोडण्यासाठी, परंतु यावर्षी त्यांच्या घरात दहीहंडी का साजरी नाही झाली? उलट यावर्षी तर आता प्रतिमा वहिनी सुद्धा होती. तिथे सगळ्यांनी आनंदाने साजरी करायला हवी होती ना. मग इथेच नक्की काहीतरी गडबड आहे महिपत, आपल्याला माहिती काढावी लागेल. असा विचार करून नागराजने प्रतापला फोन केलेला असतो. प्रतापला आता नागराज विचारतो की अरे प्रताप, मला एक कळत नाही म्हणजे दरवर्षी सुभेदारांच्या घरी दहीहंडीचा उत्सव असतो ना, मग यावर्षी काहीच आमंत्रण नाही, काय नाही. तेव्हा प्रताप सांगतो की कसलं आमंत्रण आणि कसलं काय. इथे सायली जिन्यावरून खालती कोसळली पडली होती. 2 दिवस झाले सायली शुद्धीवरती नव्हती, आता कुठे शुद्धीवरती आले आहे. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की काय? नागराजला आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर तिथे प्रताप सांगते की हो, याच कारणामुळे आम्ही दहीहंडीचा उत्सव साजरा नव्हता केला घरामध्ये. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अरे पण तन्वीला जेव्हा मी फोन केला होता
तेव्हा तन्वी याबद्दल काहीच नाही म्हणाली. नाही म्हणजे दरवर्षी दहीहंडी साजरा होते ना, परंतु का नाही झाली हे विचारण्यासाठी मी फोन केला होता खरं तर. तिथे प्रताप सांगतो की तन्वी, तिचं तर ना नावच घेऊ नकोस नागराज. आमच्या घराने ना सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडले आहेत. आता तर नागराजच्या पायाखालची जमीनच हादरते. नागराज तिथे विचारतो की का असं अचानक काय झालं आहे? नाही म्हणजे तन्वीने काही मोठी चूक केली आहे का? तिथे प्रताप सांगतो की चूक? अरे तिने तर गुन्हा केला आहे, परंतु आम्ही तिला फक्त संबंध तोडून तेवढी पुरती शिक्षा दिली आहे. तिला ना जेलमध्ये पाठवायला हवं होतं. नागराज आता घाबरतो. त्याला कळतच नसतं की प्रियाने आता नक्की काय माती खाल्ली आहे. तेव्हा तिथे प्रतापला विचारतो की अरे नक्की काय झालंय प्रताप? एवढा का चिडलायस तू आमच्या तन्वीवरती? तिथे आता प्रताप सांगतो की अरे सायलीला तिनेच जिन्यावरून ढकलून दिलं आणि अवतार असा आणला की तिला काहीच माहिती नाहीये. आणि एवढंच नाही तर प्रतिमाला तिने सायलीबद्दल सांगून घराच्या बाहेर पाठवलं. तुला माहिती आहे का, प्रतिमावरती जीवघेणा हल्ला झाला. खरं तर तो हल्ला नागराजनेच घडवून आणलेला असतो, परंतु तो म्हणायला लागतो की काय, अरे यातलं मला काहीच तन्वीने नाही सांगितलं. शपथ, अरे मला जर माहिती असतं तर मी तिथे आलो असतो ना सायलीला पाहायला. तिथे आता महिपत सुद्धा सगळं फोनवरचं बोलणं ऐकत असतो. तर तिथे प्रताप सांगतो की नाही, इथे आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आम्ही हॉस्पिटलमध्ये सायली केव्हाची शुद्धीवर येते याच विचारात होतो, त्यामुळेच सांगता नाही आलं. आता तिथे नागराजला सगळं समजलेलं असतं. तर तिथे आता महिपत नागराजला सांगतो की बघितलं का नागराज सेठ, ती प्रिया किती धोकेबाज मुलगी आहे. ते आपलंच प्याद आपल्याच अंगावरती. तेव्हा आता महिपतला नागराज सांगतो की बरोबर आहे महिपत सेठ तुमचं. या प्रियाने त्या सायलीला ढकलून दिलं. ती हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध होती म्हणून घरात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला नाही. ही गोष्ट आपल्यापासून तिने लपवली का? तर या एका गोष्टीमुळे आपला प्लॅन फ्लॉप होणार हे तिला चांगलं माहिती होतं. म्हणून प्रतिमा वहिनीला तिने मुद्दाम बाहेर पाठवलं आणि बाहेर आपल्याला तिथे हल्लाच नाही करता आला. कदाचित मला तर वाटतंय की तिने मुद्दाम आता घाबरून त्या अर्जुनला तिथे पाठवलं असणार आहे. सगळीकडून प्रियाची कोंडी झालेली असते. तर नागराजांनी महिपत दोघे आता तिच्यावरती भडकलेले असतात. सुभेदारांनी जबरदस्त शिक्षा देऊन प्रियाशी असलेले संबंध तोडलेले असतात. कायमचे तिच्यासाठी दरवाजे बंद केलेले असतात घराचे. परंतु आता महिपत आणि नागराज प्रियाला काय सजा देणार हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत.